नमस्कार मित्रहो, मराठवाडा नेता फेसबुक आणि यूट्यूब मध्ये अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक बातमी आम्ही देत आहोत। केज येथील तहसीलदार राकेश गिड्डे यांचे सकाळी कार अपघातात दुःखद निधन झाले। केज कडून लातूरकडे बहुतेक ते जात असावेत। पिंपळ फाट्यापासून ते साधारणतः नेहरू नगर मध्ये कॉर्नरवर त्यांचा गाडीचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला। ते प्रवास करत होते हुंडाई क्रेटा कंपनीच्या गाडीत। गाडी क्रमांक ME10 DQ 9895। नेमकं अपघाताचं कारण हा कॉर्नर आपण जर पाहिलं तर वारंवार नेहरू नगर ते पिंपळ फाटा हा वारंवार अपघात होणारा भाग आहे। आणि अशा एका परिस्थितीमध्ये गाडीचे तुकडे तुकडे झालेले आहेत। एका झाडाला आणि इलेक्ट्रिक पोल जवळून ही गाडी थोड्या बाजूच्या अंतरावरून जाऊन पलट्या खाऊन पडलेली आहे। मी केज येथे अनेक लोकांशी संपर्क साधला असता अत्यंत तरुण तडफदार आणि मनमिळावू गोरगरिबाला मदत करणारे मी साधारणतः काही पत्रकार, सामाजिक राजकीय कार्यकर्ते यांच्याशी संपर्क साधला असता मला मिळालेल्या माहितीनुसार इतर तहसीलदार सारखं यांची प्रतिमा नव्हती। अत्यंत शांत स्वभावाचे, गोरगरिबाला आडवाआडवी न करता मदत करणारे, प्रशासनावर पकड असलेले आणि अशा एका अधिकाऱ्याचा हे अपघाती निधन झालं हे ऐकून केज मधल्या अनेकांनी हळहळ व्यक्त केली। हे अत्यंत दुर्दैवी आहे असं लोक म्हणत आहेत। आणि एवढं असताना आपण जर पाहिलं तर बघ्याची प्रचंड गर्दी या ठिकाणी दोन्ही बाजूला पाहायला मिळते। ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे। त्या तहसीलदारला नंतर डेड बॉडी काढून रेणापूरच्या शासकीय रुग्णालयात पोस्टमार्टम साठी आणण्यात आलेला आहे। आणि आपण पहा की या ठिकाणी लोकांची जी गर्दी दिसत आहे, या ठिकाणी साधी पोलीस यंत्रणा गर्दी हटवण्यासाठी किंवा नियंत्रणासाठी कोणीही नाही असं एक चित्र निर्माण झालं असून सर्वत्र या प्रकरणात हळहळ व्यक्त केली जात आहे। हे साधारणतः सकाळी घटना घडली। असं काय अर्जंट काम होतं की ज्यामुळं हे तहसीलदार स्वतः गाडी चालवत एकटेच हे लातूरकडे निघाले होते। आणि हा टर्निंग, हा नेहरू नगर कडचा टर्निंग हा नेहमीच अपघाताचा पॉइंट म्हणून काय। आणि हे जे झाड दिसतं या ठिकाणी, एक टायर या ठिकाणी ते झाडाजवळ पडलेला आहे। आणि अशा एका परिस्थितीमध्ये बाल म्हणजे जे अपघात आहे या ठिकाणी खालच्या बाजूला टायर पडलेला आहे। हे सगळं अत्यंत दुर्दैवी। दिवसेंदिवस अपघाताचं प्रमाण वाढत चाललेलं आहे। आपण मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक म्हणतो, पण लोक जेव्हा स्टेरिंग आणि एक्सिलेटर येतं तेव्हा सुसाट गाड्या ह्या पळताना दिसतात। आणि अशा एका परिस्थितीमध्ये मराठवाडा नेता फेसबुक, यूट्यूब आमचा प्रयत्न राहील की अधिकात अधिक शीघ्र लवकर बातम्या देण्याचा, कारण ही दुर्दैवी घटना आहे। मी रमाकांत बापू असतील किंवा काही पत्रकार असतील या सगळ्यांशी संपर्क साधला असता सगळे जण खूप चांगला, राकेश गिड्डे एक तरुण होते, मनमिळावू होते, राजकारण न करता काम करणारे होते। आणि कदाचित आपण नेहमी म्हणतो की जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला, अशा प्रकारचं हे चित्र आहे। तर मराठवाडा नेता फेसबुक, यूट्यूब
लाईव्ह करा, सबस्क्राईब करा. आणि मित्र हो, आजपासून तापमान प्रचंड वाढणार आहे. शासनानं आणीबाणी सदस्य परिस्थिती निर्माण होईल. त्यामुळं अनावश्यक उन्हात फिरणं टाळा. गाड्यामध्ये गॅस किंवा ज्वालाग्रही वस्तू ठेवू नका असंही सांगितलेलं आहे. पुनश्च एकदा मराठवाडा नेता यूट्यूबच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून आम्ही विनंती करतो की वाहनं सावकाश चालवा. धन्यवाद. मी एवढं पब्लिकचं मॉब घेऊन येतो. हॅलो दमान जेवण कर. भीती आल्यावर या. नाही